हे मनोज जरांगे यांची स्वतंत्र मराठा मंत्रालय, कुणबी मंत्रालय स्थापन करण्याची मागणी म्हणजे हास्यास्पद मागणी आहे. अरे महाराष्ट्र अस्तित्वात आला तेव्हापासून महाराष्ट्राच्या सातबाऱ्यावर तुमचं नाव तुम्ही कोरलं, अख्ख्या महाराष्ट्राच्या तुमची जहागिरी समजली. अरे एक दोन ओबीसीचा मंत्री आणि 2-4 SC STचे मंत्री, अल्पसंख्याकांचे मंत्री सोडलं तर अख्खं मंत्रिमंडळ तुम्हाला महाराष्ट्रानं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर दिलंय ना कायमचं. आणि तुम्हाला आत्ता काय स्वतंत्र मंत्रिमंडळ स्थापन करण्याची गरज वाटली? म्हणून मनोज जरांगेला ना अक्कल आहे, ना ज्ञान आहे, ना कुठल्या गोष्टीचं तारतम्य आहे. स्वतंत्र मराठा मंत्रिमंडळ, मग बाकीच्या जातींनी 450 जातींनी स्वतःच्या जातीची मंत्रिमंडळ स्थापन करा म्हणून मागणी करायची का? निव्वळ महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता निर्माण करणं, मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरनं खाली खेचणं आणि कुणाचा तरी पॉलिटिकल स्कोअर सेट करणं, यासाठी मनोज जरांगेंचं हे उपोषण आहे. प्रायव्हेटायझेशन केलंय सगळ्या लोकांचं आउटसोर्सिंगच्या माध्यमातून. आता शासनाकडे नोकऱ्या राहिल्या नाहीत. प्रसाद लाडाची ज्या काही कंपनी आहेत, मी मगाशी सांगितलंय, या सगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून हजारो नोकऱ्या आज प्रायव्हेटायझेशनच्या माध्यमातून उद्ध्वस्त झालेल्या आहेत. कुठलं आरक्षण, कुठलं महिलांचं आरक्षण, कुठलं SC STचं आरक्षण, या सगळ्या गोष्टीवरती पोतेरा फिरवायचं काम यांनी केलंय. आणि म्हणे आमचं मंत्रिमंडळ वेगळं करा. मग आम्ही पण सगळ्या जातीच्या लोकांनी आमचं मंत्रिमंडळ, आमचं मंत्रिमंडळ, आमचं मंत्रिमंडळ, हे हास्यास्पद गोष्टी आहेत. एखाद्या चळवळीचं नेतृत्व ज्यावेळी बिन शिकलेला बेअक्कल माणूस करतो ना, त्यावेळी अशा पद्धतीच्या मागण्या करतो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.